राहुल पाटील, त्यांच्या साथीला रणजित देसाई. या जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि पहिलं षटक घेऊन मिस्टर KPL सूरज शिंदे. 3:44 अवधी झालाय. दुसऱ्या सामन्याला पहिल्या डावाला होते सुरुवात. पहिला चेंडू पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हरच्या हातामध्ये, सर्फ हातामध्ये मारलाय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. रोहित चिन्याने पकडलाय. महत्वाचा झेल आणि पहिल्या चेंडूवर शून्यावर राहुल पाटील कॅप्टन गोल्डन डकचा शिकार. संकल्प 12वा खेळाडू म्हणून आमच्यासोबत जोडलाय आणि चिन्याचा खूप जवळचा मित्र आहे तो. हसतोय तो देखील संकल्प. आणि चिन्याने काय झेल टिपला पहा. ही खासियत आहे आमच्या कॅमेरामॅन छोट्या म्हात्रे बारक्या म्हात्रे यांची. आणि स्क्वेअर लेगचे आमचे कॅमेरामॅन मोरेश्वर म्हात्रे 81-82 मोरेश्वर ठाकरे. या विचार केला ना तर या पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीचं जे तुम्ही प्रेक्षेपण पाहताय ओमसा MTC वर 2 कॅमेरे आहेत. नवीन फलंदाज संकेत पाटील दाखल झालेत क्रमांक 3 वर. प्रारंभिक जोडी फोडण्यामध्ये पहिल्या चेंडूवर यश आलं सूरज शिंदे यांना. मी कौतुक करेन चिन्याचं. चांगला झेल. हाफ टॅकर चेंडूवर पूल केलाय. फटका फासलाय. विजय सावंत वेगाने चेंडूवर गेले आणि विजय सावंत म्हणजे वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन पाटण तालुका टेनिस क्रिकेट. बॅक टू बॅक 2 धक्के दिले सूरज सावंत यांनी, सूरज शिंदे यांनी. आणि विजय सावंत यांनी हा झेल टिपला. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. 10 ते 15 पावले समोर धावले. पूल हवेत खेळला. विजय सावंत मिड विकेटला होते. वेगाने गेले आणि सोप्पं नसतं धावत जाऊन झेल पकडणं. ब्रेस पूर्ण केले. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज सूरज शिंदे मिस्टर KPL. नवीन फलंदाज निलेश आलेत. सकाळी शुभम पवार यांनी 4 चेंडूवर 4 गडी बाद केले होते. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर सूरज शिंदे. कोसरून प्रीमियर लीग यावर्षी गाजवली होती या खेळाडूने मिस्टर KPL, जी कुसरून गावामध्ये खेळली जाते. मजा आली त्या स्पर्धेला. हॅट्रिकचा चेंडू. हॅट्रिकचा चेंडू शॉट ऑन जॅक केलाय. क्षेत्ररक्षक आहे मिडॉनला. वेगाने जाईल आपल्या उजव्या बाजूला. शैलेश शिंदे फेकी करतील. तद्भर धावांचा श्रीगणेश झालाय तिसऱ्या चेंडूवर. आज आपण सातत्याने चर्चा करतोय की कोण असेल चॅम्पियन, कोणत्या संघाच्या नावापुढे चॅम्पियन हा टॅग लावला जाईल. छोटे छोटे खेळाडू देखील स्पर्धा पाहतायत. टॉप 6चा दुसरा सामना चालू आहे. नेक्स्ट मॅच अचानक बनपुरी विपक्ष NCC वाटोळी. दोन्ही टीम सज्जरा. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बॅकफुट पंच. चेंडू जाईल डीप पॉइंट सीमा पार. धावा मिळतील रणजित देसाई यांना. 4 चौकार. सुशांत टोपले या स्कोररच्या भूमिकेमध्ये. या पहा रणजित देसाई यांचा चांगला फटका. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होते परंतु शर्यत शेवटी चेंडूने जिंकली. पहिल्या 2 चेंडूवर 2, त्यानंतर 1, त्यानंतर चौकार. टीमची धाव संख्या 5. 5 रन्स ऑन बोर्ड. आता पहिली स्लिप तैनात केली. अक्षय शिंदे यष्टांच्या मागे. आता बॅटने खेळायचा प्रयत्न. अतिरिक्त वेग आहे आणि उसळी देखील या चेंडूवर प्राप्त झाली सूरज शिंदे यांना. 1 टू गो. टीमची धाव संख्या 2 गडी बाद 5. पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केले सूरज शिंदे यांनी. आणि डावाची सुरुवात मात्र ज्या जोशामध्ये केली आहे कौतुक व्हायला पाहिजे. 1 टू गो. 2 गडी बाद 5 धावा. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. शॉर्ट बॉलचा प्रहार वापर सातत्याने केला जातोय.
चांगली गोलंदाजी सूरज शिंदे यांची. पहिलं षटक होते समाप्त. टीम बनपुरी 11 बनपुरी 2 गडी बाद 5. सध्या कुणाल म्हात्रे गायक बनण्याची प्रॅक्टिस करतायस. होऊ शकतं की भविष्यामध्ये त्यांचा आवाज तुम्हाला इंडियन आयडॉलमध्ये देखील ऐकायला मिळेल. आणि आमचे छोट्या म्हात्रे कॅमेरामॅन दिवसभर एका जागेवर उभं राहून सोपं नसतं मित्रांनो असं काम करणं. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर आशिष खामकर आलेत. आशिष खामकर षटक क्रमांक 2 कुसरूंचा बुमरा म्हणून ओळखला जातो हा खेळाडू. समोर आहेत निलेश. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केलाय. फाईन लेग वरून आता चेंडू शोधून आणावा लागेल. झाडांमध्ये चेंडू मार्गस्थ होत असताना लक्षात घ्या जर तुमच्या चेंडू आजूबाजूला असेल ना तर तो चेंडू घ्या प्लीज, कारण मॅच बॉल असतो तो. येस खेळाडू सांगतोय चेंडू आतमध्ये गेला. आता त्या छोट्या खेळाडूंची मजा असेल जी तिकडे थांबले चेंडू सोडण्यासाठी. लक्षात ठेवा थोडंसं मॅचला गती द्या. 2 गडी बाद 6 धावा. 6 मिनिटं झालेत. दुसरं षटक चालू आहे. कुसरूंचा बुमरा आशिष खामकर ओव्हरपी चेंडूवर आक्रमण केलंय. अजय कुंभार होते चेंडू खाली. विकेटचं पतन. महत्वाची विकेट मिळते आशिष खामकर यांना. 3 गडी बाद 6 धावा. ज्या प्रकारे टीम बनपुरी 11 बनपुरीने कालचा दिवस गाजवला होता आज नवीन दिवस आहे. सुरुवात खराब. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अजय कुंभार च्या वेगाने लंगॉनला आले. कौतुक व्हायला पाहिजे त्यांचं देखील, कारण सोप्पं नसतं एवढ्या उंच गेलेल्या चेंडूवर झेल पकडणं. मंगेश मोहिते क्रमांक 5 वर आलेत. तिसरा चेंडू. धावा कराव्या लागतील बनपुरी 11 बनपुरीला, कारण समोर एक मातब्बर संघ आहे ज्यांनी पहिल्या दिवसामध्ये खेळ चांगला केला होता. पहिला दिवस गाजवला आहे चॅम्पियन ट्रॉफीचा. मायादेवी कुसरून क्रॉस बॅटेड फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर वेगाने जातो. एसटी रक्षक अक्षय शिंदे यांच्या हातामध्ये. अक्षय शिंदे म्हणजे पाटण तालुका क्रिकेटमधील सर्वोत्तम एसटी रक्षकांपैकी एक नाव. चांगले एसटी रक्षण करण्यासाठी ओळखले जातात. हा देखील ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पहा. अक्षय शिंदे यांची चतुर आहे, चालाक आहेत. वाईट बॉल तर आलाय परंतु गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय का? वाईट +1 2 धावा. कधी कधी सोपं नसतं ज्यावेळेला तुम्ही यष्टांना लागून उभे असता. आणि अक्षय शिंदे यांचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण त्यांनी प्रयत्न चांगला केला. या अवांतर धावा खूप महत्त्वाच्या असतील टीम बनपुरी 11 बनपुरीला, कारण धावा करायच्या आहेत. धावफलकावर काही समाधानकारक धावसंख्या 8 धावा धावफलकावर. चौथा चेंडू. समोरच्या दिशेने फटका खेळाय. लॉंगॉन आहे तैनात. अजय कुंभार. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेवरच समाधान मानावं लागेल. फेकी चांगली गेली अजय कुंभार. त्याने देखील एक चांगला झेल टिपला. आणि विशेष म्हणजे मायादेवी कुसरुंड या संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं राहतं नेहमी. एक पाटण तालुका क्रिकेटमधील शिस्तबद्ध संघ सुशांत, म्हणून या मायादेवी कुसरुंड संघाकडे पाहिलं जातं. वेल डिसिप्लिन टीम. 9 धावा धावफलकावर. फटका फसलाय. कॅच इज द कॉल. मिडऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. निलेश शिंदे आणि डिप्लाय झेल आणि पडतावर लागेल रणजित देसाई. झेल बाद. मायादेवी कुसरुंड म्हणजे गोलंदाजीचं युनिट त्यांचं चांगलं आहे आणि विकेटचं झालंय पतन. 9 ला 4.
हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. का मला कुसरूनचा बुमराह म्हटलं जातं. 4 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केलेत आणि कॅमेरावर पहा छोटू मात्रेचं. त्याचं नाव आहे छोट्या. त्याच्या नावावर जाऊ नका मित्रांनो, त्याचं काम खूप मोठं आहे. येस रितेश निकम आणि RDX काहीतरी प्लॅन करताय दोघे बाजूबाजूला बसून. नवीन फलंदाज विनय. 1 to go. पहिला चेंडू विनयच्या खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या स्टिकरला लागला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. गुड कॅश ऑफ द क्वालिटी. या षटकामध्ये तिसरा धक्का दिलाय आशिष खामकर यांनी. टीमची धावसंख्या 5 गडी बाद 9 धावा. हा पहा वेग होता, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला, चांगला इन कटर. ज्या प्रकारची ॲक्शन जसप्रीत बुमराह यांची, परंतु हे कुसरूनचे बुमराह आहेत आशिष खामकर. उत्कृष्ट दर्जाची लाजवाब गोलंदाजी. 3 गडी बाद केले त्यांनी या षटकामध्ये. अप्रतिम. 9 धावा. चला न्यू बॅटर थोडंसं फास्ट या. 5 गडी बाद 9. आवाज जात नाही कदाचित खेळाडूंपर्यंत, आपण एवढ्या जोराजोराने सांगतोय. संजय देसाई साहेब या सामन्याचा आनंद घेत असताना मुख्य व्यासपीठावर बसून शिवाजी द बॉस यांच्या बरोबरीने सिंगम देखील आहेत. अमोलदादा माने आणि RDX आणि रितेशच्या मागे काय चाललंय गुप्तगु विचार लक्षात ठेवा. चांगला ऑन ड्राईव्ह एकदा मिळेल. दुहेरीचा प्रयत्न इथे होईल का? क्षेत्ररक्षक आहे सूरज शिंदे, फेकी केले क्षेत्ररक्षकाच्या दिशेने, खराब फेकी. जास्त बाउन्स मिळाला. 2+1 3 धावा. बाय 2 गेट 1 फ्री. 3 धावा धाव फलकावर जोडल्या जात आहेत. टीमची धावसंख्या धाव फलकावर या 3 धावीच्या मदतीने पुढे जाते 12 धावा. नेक्स्ट मॅच. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन NCC वाटोळे अचानक बनपुरी. हाफ टॅकर चेंडू ऑन साइडला केला, क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला फेकी चांगली केली. सूरज शिंदे यासाठी ओळखले जातात. पाठच्या चेंडूवर त्यांनी केली होती चुकी. इथे चुकी करणं खूप कठीण, कारण अतिरिक्त उसळी मिळाली चेंडूला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. 6वा गडी बाद झाला या डावाचा. 13-6. न्यू बॅटर नितीन आलेत. चला अचानक बनपुरी कॅप्टन या. NCC वाटोळे कॅप्टन या टॉससाठी. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीचा तुम्ही थरार पाहताय आणि विशेष म्हणजे या टॉप 6 हा दुसरा सामना आहे. फटका फासलाय. यष्टीरक्षक अक्षय शिंदे डाऊन द बॉल. विकेटचं पतन. अजय कुंभार यांनी दुसऱ्या चेंडूवर दुसरा धक्का दिलाय. 13 धावा धाव फलकावर. 7 गडी बाद झालेत. अद्याप या षटकामध्ये चेंडूंचा खेळ बाकी आहे 3. सगळ्यांना बॅटिंग मिळेल का हे आता प्रश्न असेल. नवीन फलंदाज श्रीकांत आलेत. कौतुक करावं लागेल मायादेवी कुसरूंड या टीमचं, कारण गोलंदाजी चांगली राहिली. 13 धावा. विजय सावंत यांना गोलंदाजी दिली नाही आज. कदाचित महत्त्वाच्या सामन्यासाठी त्यांना बाकी ठेवले सेमीफायनलसाठी. चांगला चेंडू, त्याच दर्जाचा उत्कृष्ट यष्टीरक्षण आपण पाहायला मिळते. अक्षय शिंदे डॉट बॉल. 4 चेंडू अखेर 7 गडी बाद 13 धावा. हा देखील चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अजय कुंभार यांची. 1 to go. शेवटचा चेंडू ऑन साइडला खेळला आहे. फक्त एकदा मिळू शकते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या धाव फलकावर पहिल्या धावा अखेर 14. 15 धावांचं लक्ष असेल विजयासाठी मायादेवी कुसरूंड ब.
येस पहा अगदी फोन आला की बोलतात कॉमेंटेटरचा आवाज कमी आणि बाजू बनपुरी एनसीसी वाटोळी टॉस करूया. झरेआळी वाटोळे टीम. जर्सी एक नंबर वाटते, खूप छान जर्सी आहे. आशिष सर जरा गणेश दादाला कशी स्पर्धा वाटली ते देखील विचारा. स्विंग द टॉस कॉल कोणाचा आहे पहिला? अचानक 11 बनपुरीचा कॉल, हेड कॉल केलाय, आलाय टेल, टॉस जिंकलाय झरेआळी वाटोळे संघ. निर्णय काय प्रथमतः? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, कारण ज्या पद्धतीने शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना गेला, कशा पद्धतीने दिवसभरापासून तुम्ही या चॅम्पियन ट्रॉफीचा अनुभव घेतला? खूप चांगलं असं नियोजन आहे आणि खूप मजा येते आम्हाला खेळायला. आत्तापर्यंत आम्ही 3-4 टुर्नामेंटला एंट्री भरलेली, पण पहिल्याच राऊंडला आम्ही बाहेर जात होतो. आता पहिलीच वेळ आहे की आम्ही पहिल्या राऊंडपासून पुढे आता गेलेलो आहे, त्यामुळे खूप छान वाटतं. बॅटिंग करण्याचा निर्णय कुठेपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल पहिल्या डावात? आमचा 35 ते 40 धावा करण्याचा प्रयत्न असेल. टॉस जिंकला असता तर निर्णय काय होता? गोलंदाजीच करणार होतो. जे हवं होतं ते मिळालंय, कुठेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आता ते बोललेत 35-40, तर त्याच्या आतच रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही सुद्धा. कुठल्या फलंदाजाला टार्गेट केलं जाईल? असं काही टार्गेट कोणालाही नाही केलेलं. आमचे गोलंदाज थोडी चांगली गोलंदाजी करतायत कालपासून, तर त्यांच्यावर विश्वास आहे, ते आज पण अजून चांगलं करतील. चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन झालंय बोलणं ह्याच्याबद्दल. चॅम्पियन ट्रॉफी म्हणजे तालुक्यातली ती अशी एक स्पर्धा आहे की PTPL नंतर जर कोणता ट्रॉफीचा दर्जा असेल तर ती चॅम्पियन ट्रॉफी, आणि PTPL नंतर जर कोणती ट्रॉफी हातात हवी असेल तर ती चॅम्पियन ट्रॉफीचीच ट्रॉफी हवी आहे. थँक्यू सो मच सनी दादा. टॉस जिंकलाय झरेआळी वाटोळे संघाने, आणि टॉस जिंकल्यानंतर आम्ही बॅटिंग करू असं सांगितलंय, आणि बनपुरी संघाला करायची आहे गोलंदाजी. पुढे मॅचच्या दिशेने लव जाधव सरांना ऐकूया. धन्यवाद आशिष सर. लक्ष पार करायचं आहे फक्त 15 धावांचा. पहिला चेंडू ग्लान्स केलाय, फाईन लेगला 1 धाव मिळेल. 4 वाजून 1 मिनिटाचा अवधी झालाय. येस आशिष सर सांगतात की जरा लो स्कोरिंग सामने होत आहेत, जरा जास्त धावा करा म्हणजे मजा येईल. कारण कधी कधी क्रिकेटमध्ये ना चेंडूची गुणवत्ता देखील खूप महत्त्वाची असते. 10Xचा चेंडू वापरला गेलाय. येस, टॉप 6चा आपण थरार पाहतोय. पहिला सामना जिंकला टीम पाणेरीने. दुसरा सामना आहे बनपुरी 11 बनपुरी विपक्ष मायादेवी कुसरून. 15 धावांचं लक्ष आहे. कॅच इज द कॉल. यष्टीरक्षक चुकी करतोय. झेल खूप महत्त्वाचा होता, झेल पर्यंत पोहोचलेच नाहीयेत. कॅच ड्रॉप. आता दुपारचं सत्र आहे, प्रत्येकजण जेवून एकदम निवांत आहे. कुणाल म्हात्रे, सुशांत टोपले, संकल्प आहे, आणि या बनपुरी 11 बनपुरीचे ऋषिकेश आहेत, एकदम शांत निवांत व्यासपीठ. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. राहुल पाटील यांचा हा चेंडू काहीसा खाली राहतोय. डॉट बॉल. हा सामना जरूर 15 धावांचा आहे सुशांत. काही घडू शकतं, क्रिकेट आहे. कारण 15 धावा करण्यासाठी देखील तुम्हाला मेहनत करावीच लागेल, त्याला पर्याय नसतो. पायावर टाकलेला चेंडू भिरकवला ऑन साईडला. डीप स्क्वेअर लेग, सीमा पार, खणखणीत. विनायक शिंदे यांच्या पाठमधून पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी षटकार. एक अनोखी पद्धत आहे त्यांची. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. आणि विशेष म्हणजे या खराब चेंडू नव्हता जेवढा एखाद्या फलंदाजाला हवा असतो. चांगल्या चेंडूवर अप्रतिम फटका खेळलाय. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला लागला चेंडू. मिड विकेट आहे तैनात. 1 धाव मिळेल. संकेत यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. टीमची धावसंख्या धावफलकावर 5 चेंडू अखेर 8 धावा.
13 चेंडूमध्ये आता 7ची गरज. पहिला सामना देखील लो स्कोरिंग झाला सुशांत टॉप 6चा. 1 टू गो. आपटलाय चेंडू. हुक करण्याचा प्रयत्न. पंचांकडे नजर असेल. मिडॉन आहेत नाही ना. एक धाव तो देखील वाचवू शकणार नाहीये. एक धाव मिळते सुशांत शिंदे यांना. सूरज शिंदे यांना टीमची धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 9. 12 चेंडू 6ची गरज. संकल्प बोलतोय फक्त एक मोठा फटका. टॉप 3 मध्ये दाखल होऊ शकते मायादेवी कुसरुण. 6 पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. 6 पारितोषिक म्हणजे तुम्हाला एक ट्रॉफी तर मिळणार आहे, परंतु चॅम्पियन कोण याची उत्कंठा आहे. रितेश निकम नजरेमधून इशारा केला, लगेच खाली चालले. रितेश निकम म्हणजे नजरेने बोलणारा हा खेळाडू. RDX कडून त्यांनी ज्या माहिती पाहिजे ती माहिती गोळा केली आणि निघून गेले. गुप्तहेर आहेत कदाचित ते. षटक क्रमांक 2. चला स्पीडअप करा. कधी कधी मला तर वाटतं की रितेश निकम डिटेक्टिव्ह आहेत. सगळीकडे जातात, थोडी थोडी माहिती घेतात, जी पाहिजे ती लगेच बाजूला जातात सगळ्यांसोबत. डिटेक्टिव्ह रितेश. मोठा फटका खेळला. गॅपमध्ये फटका. धावा मिळतील 4. विजया समीप घेऊन जाणारा सूरज शिंदे यांच्या पाठमधून चौकार. संकल्प आता पाहिजेत फक्त 2 धावा. संकल्पाचं गणित चांगलं आहे. 7वीला संकल्प आमचा कॅमेरामॅन छोट्या 9वीला, मोरेश्वर 11वीला, म्हणजे या सगळे 12वीच्या आतले. एवढं टॅलेंट आहे. कुणाला मात्र BSc ला. 2 धावांची आवश्यकता असताना फटका फसलाय. विकेट मिळू शकते. मंगेश चेंडू खाली. विकेटचं पतन. सूरज शिंदे झेलबाद. आता हा चेंडू खरंच मारायची गरज होती का असं त्यांचे चाहते बोलतील, त्यांचे प्रेक्षक बोलतील, परंतु सध्याचं क्रिकेट खूप फास्ट झाले. लवकर सामना फिनिश करायचा असतो. 2 धावींची गरज आहे. नवीन फलंदाज. चला शैलेश शिंदे लवकर या. का थांबले कळत नाही. थोडेसे धावत चला. हा हे पाहिजे. 100 मीटर 200 मीटर अगदी सहजरित्या धावणारा खेळाडू मैदानामध्ये जातोय. 2 धावींची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये कधी काही होईल याचा नेम नसतो मित्रांनो, परंतु लो स्कोरिंग मॅच थोडीशी कंटाळवाणी होते सुशांत. कारण जेवल्यानंतर जर असा सामना झाला तर पहा 1 2 3 डायरेक्ट डुलकी. मांडावरांचं शुभागमन होईल. आता हेलिकॉप्टरमधून आवाज आलाय पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीसाठी. चांगला स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटची कडा आणि या चेंडू वेस्टेक्सच्या हातामध्ये विसावतोय. कारण पहिल्या क्षणाला वाटलं की ज्या पद्धतीने हा सामना रंगतोय ना, एकतर्फी लढत, सामना कदाचित निसटू शकतो हातातून बनपुरी 11 बनपुरीच्या. हा चेंडू सोडून दिला अनोख्या पद्धतीने. व्हाईट बॉल. गोलंदाज निलेश सांगतात की थांबा, मी तुमचं काम सोपं करतो. एका धावेची गरज आहे. व्हाईट बॉल. व्हाईट चेंडूची जर किंमत विचारायची असेल ना या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये, श्री 11 काळगावला विचारा. काल त्यांनी एवढे आमंत्रण चेंडू टाकले, सामना गमावला त्यांनी. पुढे सरसावून ड्राईव्ह केलाय. विजयाला गवसणी घालणारा शैलेश शिंदे यांच्या बॅटमधून मायादेवी कुसरुणला घेऊन जातो टॉप 3 मध्ये हा चौकार. अभिनंदन टीम. मायादेवी कुसरुण, वेल प्लेड. येस NCC वाटोळी. चला टॉस जिंकला तुम्ही, घेतला